नमस्कार आणि कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण आपल्या देशाच्या एका अत्यंत महत्त्वाच्या दस्तऐवजाबद्दल बोलणार आहोत. त्याच्या निर्मितीची कहाणी जाणून घेणार आहोत. आपलं भारतीय संविधान. नमस्कार. आणि खरंच खूप महत्वाची कहाणी आहे ही. विचार करा ना, जगातली सर्वात मोठी लिखित राज्यघटना. हो ना. स्वातंत्र्य नुकतंच मिळालं होतं, फाळणीची पार्श्वभूमी होती, देश इतका मोठा, एवढी विविधता. अशा वेळी सगळ्यांसाठी एकत्र नियम बनवणं, हे आव्हान कसं पेललं गेलं असेल? हे खरंच एक प्रचंड मोठं आव्हान होतं. आणि आपल्याकडे जी माहिती आहे, म्हणजे संविधान सभेच्या कामकाजाचे तपशील आहेत, डॉक्टर आंबेडकरांच्या योगदानावरचे लेख आहेत, किंवा निर्मिती प्रक्रियेतले टप्पे आहेत, त्यावरून कळतं की हे काम किती गुंतागुंतीचं होतं, पण त्याचवेळी किती दूरदृष्टीने केलं गेलं. बरोबर. तर आजच्या आपल्या या चर्चेचं उद्दिष्ट काय? तर ही राज्यघटना नेमकी कशी बनली, कोणी बनवली, यात कोणाकोणाचा सहभाग होता, पडद्यामागे, समोर, अगदी, आणि विशेषतः त्या 15 महिला सदस्य, त्यांच्या कामाबद्दल आपण जास्त बोलत नाही का? बरोबर. त्यांचं योगदान काय होतं हेही समजून घ्यायचंय. आणि सर्वात महत्वाचं, या सगळ्या मंथनातून आपल्या देशासाठी कोणती मूलभूत तत्व निश्चित झाली. तर मग सुरुवात करूया या निर्मितीच्या प्रवासाला. नक्की. सुरुवात कुठून झाली? म्हणजे ही संविधान सभेची कल्पना आली कुठून? ही कल्पना काही एका रात्रीत नाही आली. 1934 साली मानवेंद्र नाथ रॉय म्हणून होते, साम्यवादी चळवळीचे नेते आणि रॅडिकल डेमोक्रॅट्स. त्यांनी ही कल्पना पहिल्यांदा मांडली. अच्छा. आणि मग काँग्रेसने मागणी केली 1935 मध्ये. हो, काँग्रेसने 1935 मध्ये अधिकृत मागणी केली. सुरुवातीला ब्रिटिश काही तयार नव्हते, पण मग दुसरं महायुद्ध आलं. परिस्थिती बदलली. बरोबर. आणि 1940ची ऑगस्ट ऑफर आली. म्हणजे भारतीयांचा पाठिंबा मिळवण्यासाठी ब्रिटिशांनी काय आश्वासनं दिली. त्यात त्यांनी ही मागणी मान्य केली तत्वतः. हो, तत्वतः मान्य केली. पण खरी हालचाल झाली ती 1946 मध्ये. कॅबिनेट मिशन योजना आली. अच्छा, कॅबिनेट मिशन. त्याने काय झालं? कॅबिनेट मिशन हे ब्रिटिशांनी सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया ठरवण्यासाठी पाठवलं होतं. आणि याच योजनेनुसार संविधान सभेसाठी पहिल्यांदा निवडणुका झाल्या. ओके. आणि मग 6 डिसेंबर 1946 या दिवशी संविधान सभेची औपचारिक स्थापना झाली. सुरुवातीला किती सदस्य ठरले होते? 389चा आकडा ऐकलाय मी. अगदी बरोबर, 389. यात ब्रिटिश प्रांतांचे 292, संस्थानांचे 93 आणि चीफ कमिशनर प्रांतांचे 4 प्रतिनिधी होते. आणि पहिल्या निवडणुकीत काँग्रेसला मोठा यश मिळालं, 208 जागा. हो, मुस्लिम लीगला 73 जागा मिळाल्या होत्या. पण मग देशाच्या इतिहासातली ती मोठी घटना घडली, फाळणी. त्याचा थेट परिणाम झाला सभेवर. कसा? मुस्लिम लीगने आधीच संविधान सभेवर बहिष्कार टाकला होता. त्यांना स्वतंत्र पाकिस्तान हवा होता. बरोबर. मग 3 जून 1947ला माउंटबॅटन योजनेनुसार फाळणी निश्चित झाली. पाकिस्तानसाठी वेगळी संविधान सभा तयार झाली. अच्छा. त्यामुळे जे प्रांत किंवा भाग पाकिस्तानात गेले, तिथले प्रतिनिधी भारतीय संविधान सभेतून कमी झाले आणि सदस्य संख्या 389 वरून खाली आली 299 वर. 299. ओके, म्हणजे फाळणीनंतरची ही संख्या. बरोबर. हो, पुनर्रचनेनंतर. म्हणजे आपल्या संविधानाचं काम खऱ्या अर्थाने फाळणीच्या छायेतच सुरू झालं. आता या रचनेनंतर त्यांच्या प्रत्यक्ष कामाबद्दल बोलूया. पहिली बैठक कधी झाली? 9 डिसेंबर 1946. हो, 9 डिसेंबर 1946, दिल्लीचा सेंट्रल हॉल. 211 सदस्य हजर होते. 211 म्हणजे लीगचे सदस्य आले नव्हते? नाही, लीगच्या बहिष्कारामुळे संख्या कमी होती. वातावरण कसं असेल याची कल्पना करू शकतो आपण. गंभीर पण आशावादी. आणि त्या पहिल्या बैठकीत तात्पुरते अध्यक्ष निवडले गेले? हो, सर्वात ज्येष्ठ सदस्य म्हणून डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची निवड झाली. ही एक फ्रेंच पद्धत आहे की सर्वात वयस्कर सदस्याला सुरुवातीला अध्यक्षपद द्यायचं. अच्छा. पण हे तात्पुरते होते. मग 2 दिवसांनी 11 डिसेंबरला स्थायी अध्यक्ष निवडले गेले डॉक्टर राजेंद्र प्रसाद. अगदी. आणि त्यांच्यासोबत 2 उपाध्यक्ष होते, हरेंद्र कुमार मुखर्जी आणि VT कृष्णमाचारी. पण एक नाव आहे जे पडद्यामागे खूप महत्वाचं काम करत होतं, घटनात्मक सल्लागार सर BN राव. हो, त्यांचं योगदान प्रचंड मोठं आहे. ते स्वतः सभेचे सदस्य नव्हते हे विशेष. नव्हते सदस्य? नाही. पण त्यांनी जगातल्या अनेक महत्त्वाच्या घटनांचा अभ्यास करून घटनेचा पहिला कच्चा मसुदा तयार केला होता. यावरच पुढे मसुदा समितीनं काम केलं. म्हणजे आंबेडकरांच्या समितीचं काम सोपं झालं त्यांच्यामुळे. खूपच. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी हे सगळं काम कुठलंही पद न घेता, मानधन न घेता,
म्हणजे निस्वार्थपणे केलं, हे खरंच खूप उल्लेखनीय आहे. खरंच. आणि या सगळ्या प्रक्रियेला वेळ किती लागला? आपण ऐकतो खूप काळ चाललं हे काम. हो, लागला वेळ. तब्बल 2 वर्षे, 11 महिने आणि 18 दिवस. बापरे, म्हणजे जवळपास 3 वर्ष. हो, या काळात एकूण 11 बैठका झाल्या, म्हणजे सत्र झाली. शेवटची बैठक 24 जानेवारी 1950ला झाली. यावरून कामाची व्याप्ती लक्षात येते. आणि खर्च पण बराच आला असेल. अंदाजे 64 लाख रुपये, म्हणजे 6.4 दशलक्ष रुपये त्यावेळचे. याच काळात संविधान सभेने दुहेरी भूमिका पण बजावली ना, म्हणजे घटना बनवणं आणि कायदे पण करणं. अगदी बरोबर. ती एकाच वेळी 2 कामं करत होती. एकीकडे घटना बनवणारी संस्था म्हणून ज्याचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते, आणि दुसरीकडे तीच सभा देशाची हंगामी संसद म्हणून पण काम करत होती, म्हणजे देशासाठी कायदे बनवायचं काम. अच्छा, आणि तेव्हा अध्यक्ष कोण असायचे? जेव्हा ती कायदेमंडळ म्हणून काम करायची तेव्हा तिचे अध्यक्ष होते ग.वा. मावळंकर. ओके, म्हणजे 2 वेगवेगळ्या भूमिकांसाठी 2 वेगळे अध्यक्ष. हो. या मुख्य कामाबरोबरच संविधान सभेने आणखी काही महत्त्वाचे निर्णय घेतले, ज्यांचा परिणाम आजही दिसतो. हो, नक्कीच. काही उदाहरणे म्हणजे मे 1949 मध्ये भारताने राष्ट्रकुलचं सदस्यत्व कायम ठेवायचं ठरवलं. 22 जुलै 1947 रोजी आपला तिरंगा, जो पिंगली व्यंकय्या यांनी डिझाईन केला होता, तो राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारला. त्याचं प्रमाण वगैरे ठरलं 3.2. हो, 3.2 हे लांबी रुंदी प्रमाण आणि 24 आरे असलेलं अशोक चक्र. आणि राष्ट्रगीत, राष्ट्रगान? ते 24 जानेवारी 1950 रोजी स्वीकारलं गेलं, म्हणजे शेवटच्या बैठकीच्या दिवशी. जनगणमन आपलं राष्ट्रगीत आणि वंदे मातरम आपलं राष्ट्रगान. त्याच दिवशी डॉक्टर राजेंद्र प्रसाद पहिले राष्ट्रपती म्हणून निवडले गेले. हो, त्याच दिवशी. या सगळ्या कामात एका व्यक्तीचं नाव अग्रक्रमाने येतं, ज्यांना आपण घटनेचे शिल्पकार म्हणतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हो, त्यांचं योगदान खरंच खूप मोठं आहे. आणि हे फक्त आपण म्हणत नाही, तर खुद्द डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांच्या कामाची प्रशंसा केली आहे. काय म्हणाले होते ते? संविधान सभेच्या शेवटच्या दिवशी ते म्हणाले होते की अध्यक्ष म्हणून मागे वळून पाहताना मला वाटतं की मसुदा समितीवर डॉक्टर आंबेडकरांची निवड करणं आणि त्यांना अध्यक्ष बनवणं हा आपण घेतलेला सर्वोत्तम निर्णय होता. त्यांनी त्यांची निवड सार्थ तर केलीच, पण त्यांनी केलेल्या कामाला एक वेगळीच उंची दिली. वा, ही खूप मोठी पोचपावती आहे. नक्कीच. आंबेडकरांच्या योगदानाचं हे अगदी योग्य मूल्यमापन आहे. आणि हे सगळं त्यांनी तब्येत बरी नसताना केलं, असंही ऐकलंय. हो, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्याचा मुद्दाम उल्लेख केलाय की प्रकृती साथ देत नसतानाही डॉक्टर आंबेडकरांनी कमालीच्या उत्साहाने आणि समर्पणाने हे काम केलं. ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री पण होते, नाही का? हो, आणि 29 ऑगस्ट 1947ला मसुदा समितीचे अध्यक्ष झाल्यावर त्यांनी हे प्रचंड काम हाती घेतलं. जगातल्या अनेक घटनांचा अभ्यास केला. सभेतील चर्चांमध्ये त्यांची मतं खूप अभ्यासपूर्ण असायची. त्यांची भाषणं उपलब्ध आहेत ना? हो, रायटिंग अँड स्पीचेस व्हॉल्यूम 13 मध्ये ती संकलित आहेत. त्यांच्या विचारांची खोली आणि ज्ञानाची साक्ष देतात ती भाषणं. पण इतकं मोठं श्रेय मिळत असूनही ते स्वतःला सगळं श्रेय देत नव्हते असं म्हणतात. ही त्यांची विनम्रता होती. त्यांनी नेहमीच याचं श्रेय घटनात्मक सल्लागार B.N. राव यांना दिलं, ज्यांनी कच्चा मसुदा बनवला होता. अच्छा. आणि मसुदा समितीच्या इतर सदस्यांनाही त्यांनी श्रेय दिलं, कारण ती एक टीम होती. 7 जणांची समिती होती ती. कोण कोण होतं त्या समितीत? डॉक्टर आंबेडकर अध्यक्ष होते. त्यांच्यासोबत होते N. गोपालस्वामी अय्यंगार, ज्यांची नंतर कलम 370 मध्ये पण भूमिका होती. ओके. अल्लाधी कृष्णस्वामी अय्यर, ते खूप मोठे कायदेतज्ञ होते. K.M. मुन्शी, राजकारणी, लेखक, शिक्षणतज्ञ, भारतीय विद्याभवनचे संस्थापक. सय्यद मोहम्मद सादुल्ला, ते आसामचे माजी पंतप्रधान होते. N. माधवराव आले होते B.L. मित्र यांच्या जागी. त्यांची प्रकृती बरी नव्हती. माधवरावांना प्रशासनाचा अनुभव होता. आणि 7वे? T.T. कृष्णमाचारी, ते D.P. खेतान यांच्या निधनानंतर आले. ते नंतर अर्थमंत्री पण झाले होते. म्हणजे अगदी अनुभवी आणि जाणकार लोकांची टीम होती ही. नक्कीच. या सगळ्यांनी मिळून घटनेचा अंतिम मसुदा तयार केला. आणि या मसुद्यावर किती चर्चा झाली असेल? ऐकले की हजारो दुरुस्त्या सुचवल्या होत्या. हो, जवळपास 7635 दुरुस्त्या सुचवण्यात आल्या होत्या. बापरे. तो हो. आणि त्यापैकी सुमारे 2473 दुरुस्त्यांवर संविधान सभेत प्रत्यक्ष चर्चा झाली आणि निर्णय घेण्यात आले. म्हणजे प्रत्येक शब्दावर, प्रत्येक तरतुदीवर किती खल झाला असेल याची कल्पना येते. अगदी.
आता घटना निर्मितीच्या प्रत्यक्ष प्रक्रियेकडे येऊया. याची एक महत्वाची सुरुवात होती पंडित नेहरूंनी मांडलेला उद्दिष्टांचा ठराव. हो. काय होतं ते नक्की? ते खूप महत्वाचं होतं. 13 डिसेंबर 1946ला नेहरूंनी तो ठराव मांडला आणि 22 जानेवारी 1947ला सभेने तो एकमताने स्वीकारला. त्याचं महत्व काय? त्याने एक प्रकारे आपल्या संविधानाचा आत्मा, त्याचं तत्वज्ञान काय असेल हे निश्चित केलं. भारत कसा देश असेल? कसा? एक सार्वभौम प्रजासत्ताक, जिथे अंतिम सत्ता लोकांच्या हाती असेल. सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय मिळेल. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचं स्वातंत्र्य असेल. दर्जा आणि संधीची समानता असेल. अल्पसंख्याक, मागासवर्गीय, आदिवासी यांच्या हक्कांचं संरक्षण केलं जाईल. राष्ट्रीय एकात्मता जपली जाईल. हे सगळं त्यात होतं. म्हणजे आपल्या संविधानाच्या प्रास्ताविकेचा आधार हाच ठराव होता. अगदी. एवढं मोठं काम करायचं म्हणजे कामाची विभागणी केली असणार नक्कीच. समित्या वगैरे होत्या का? हो, वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या समित्या नेमल्या होत्या. एकूण जवळपास 22 समित्या होत्या. 8 मोठ्या म्हणजे मुख्य समित्या आणि बाकी उपसमित्या. काही महत्वाच्या समित्या सांगता येतील? हो. सगळ्यात महत्वाची अर्थात मसुदा समिती, ज्याचे अध्यक्ष आंबेडकर होते. मग संघराज्य अधिकार समिती होती, त्याचे अध्यक्ष नेहरू होते. प्रांतांच्या घटना कशा असतील यासाठी प्रांतिक घटना समिती होती, तिचे अध्यक्ष सरदार पटेल होते. पटेल अजून एका महत्वाच्या समितीचे अध्यक्ष होते ना? मूलभूत हक्कांसाठी. बरोबर. मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक सल्लागार समिती, त्याचे अध्यक्ष पटेल होते. आणि कामकाज कसं चालेल यासाठी नियम समिती किंवा सुकाणू समिती होती, त्याचे अध्यक्ष स्वतः डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. म्हणजे कामाची व्यवस्थित विभागणी केली होती. हो. या समित्यांनी आपापल्या विषयांवर सखोल अभ्यास करून अहवाल तयार केले. त्यावर मग संविधान सभेत चर्चा व्हायची. मग जो अंतिम मसुदा तयार झाला त्यावर 3 वाचनं झाली असं म्हणतात. ती प्रक्रिया काय होती? हो. पहिलं वाचन, जे 4 ते 9 नोव्हेंबर 1948 दरम्यान झालं, ते फक्त मसुदा सभेपुढे मांडण्यापुरतं होतं. त्यावर फार चर्चा झाली नाही. ओके. खरं काम म्हणजे खरी चर्चा झाली ती दुसऱ्या वाचनात. ते खूप महत्वाचं आणि प्रदीर्घ चाललं. 15 ऑक्टोबर 1948 ते 17 ऑक्टोबर 1949, म्हणजे जवळपास 1 वर्ष. 1 वर्ष? एवढा वेळ? हो, कारण यात घटनेच्या प्रत्येक कलमावर अगदी शब्दाशब्दावर सविस्तर चर्चा झाली. दुरुस्त्या मांडल्या गेल्या, स्वीकारल्या गेल्या, काही नाकारल्या गेल्या. प्रचंड काम झालं या काळात. आणि मग तिसरं वाचन? तिसरं वाचन झालं 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 1949. यात मसुद्याला अंतिम स्वरूप देण्यात आलं आणि तो स्वीकारण्याचा प्रस्ताव मांडला गेला. आणि याच तिसऱ्या वाचनाच्या शेवटी म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना स्वीकारली गेली. बरोबर. त्या दिवशी उपस्थित 284 सदस्यांनी त्यावर स्वाक्षऱ्या केल्या. म्हणूनच आपण हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करतो. पण ती लगेच लागू झाली का पूर्णपणे? नाही. काही तरतुदी जसं की नागरिकत्व, निवडणुका, हंगामी संसद वगैरे त्याच दिवशी म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 पासून लागू झाल्या. अच्छा. पण संपूर्ण संविधान लागू झालं ते 26 जानेवारी 1950 पासून. त्या दिवसाचं काही विशेष महत्व? हो, ऐतिहासिक महत्व आहे. 1930 साली याच दिवशी काँग्रेसने पूर्ण स्वराज दिवस साजरा केला होता, लाहोर अधिवेशनाच्या निर्णयानंतर. त्या दिवसाची आठवण म्हणून 26 जानेवारी हा दिवस निवडला गेला आणि भारत खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक बनला. ही सगळी प्रक्रिया समजून घेताना एक गोष्ट लक्षात येते की यात अनेक दिग्गजांचा सहभाग होता. पण ही कहाणी फक्त पुरुषांची नाहीये, यात महिलांचाही महत्वाचा वाटा होता. अगदी बरोबर मुद्दा मांडलात. आपण नेहमी फाउंडिंग फादर्सबद्दल बोलतो, पण या 15 फाउंडिंग मदर्सचं योगदान विसरून चालणार नाही. 15 महिला सदस्य होत्या? हो, एकूण 15. त्यांची नावं पण घ्यायला हवीत. अम्मू स्वामीनाथन, दाक्षायनी वेलायुधन, बेगम ऐजाज रसूल, दुर्गाबाई देशमुख, हंसा मेहता, कमला चौधरी, लीला रॉय, मालती चौधरी, पूर्णिमा बॅनर्जी, राजकुमारी अमृत कौर, रेणुका रॉय, सरोजिनी नायडू, सुचेता कृपलानी, विजयालक्ष्मी पंडित आणि ॲनी मस्करेनास. इतक्या सगळ्या? हो. आणि खुद सर्वोच्च न्यायालयाने पण त्यांच्या या योगदानाकडे लक्ष वेधलं आहे, जे अनेकदा दुर्लक्षित राहतं. या महिला कोण होत्या? म्हणजे त्यांची पार्श्वभूमी काय होती? सामान्य महिला होत्या का? अजिबात नाही. यातल्या बहुतेक जणी उच्च शिक्षित होत्या. स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी सक्रिय भाग घेतला होता. कित्येकींनी तुरुंगवास भोगला होता. अच्छा. गांधीजींच्या विचारांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. अनेकींना कायद्याचं ज्ञान होतं आणि त्या फक्त महिलांच्या प्रश्नांपुरत्या मर्यादित नव्हत्या.
त्यांनी स्त्री शिक्षण, अस्पृश्यता निवारण, बालविवाह विरोध, पडदा पद्धती अशा अनेक सामाजिक सुधारणांसाठी लढा दिला होता. म्हणजे त्यांनी राष्ट्र उभारणीच्या प्रत्येक पैलूवर आपलं मत मांडलं. अगदी. काही उदाहरणं घेऊया का त्यांच्या कामाची, म्हणजे त्यांचं योगदान अधिक स्पष्ट होईल? नक्कीच. जसे की अम्मू स्वामीनाथन, त्या केरळमधून होत्या. त्यांनी घटनेच्या लांबचक स्वरूपावर टीका केली होती. त्यांना वाटत होतं की घटना लहान आणि सुटसुटीत असावी. पण त्याहून महत्वाचं, त्यांनी समानतेची केवळ घोषणा नको, तर ती प्रत्यक्षात यायला हवी यावर भर दिला. जातीय भेदभावावर त्यांनी जोरदार टीका केली. राजकुमारी अमृत कौर, त्या तर नंतर मंत्री पण झाल्या होत्या. हो, स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री. त्या संयुक्त प्रांतातून होत्या. त्यांनी समान नागरी कायद्याचं जोरदार समर्थन केलं होतं. आणि विशेष म्हणजे त्यांनी महिलांसाठी आरक्षणाला आणि विभक्त मतदारसंघांना विरोध केला. का? त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला समान अधिकार हवेत, विशेष सवलती किंवा वेगळे मतदारसंघ नकोत. त्याने भेद वाढतो. समानता महत्वाची. हे महत्वाचं आहे. दाक्षायणी वेलायुधन यांच्याबद्दल काय सांगाल? त्यांचं नाव वेगळं वाटतंय. हो, त्यांचं उदाहरण खूपच विशेष आहे. त्या केरळमधनं होत्या आणि संविधान सभेतील एकमेव दलित महिला सदस्य होत्या. एकमेव? हो, आणि सर्वात तरुण सदस्यांपैकी एक होत्या. पुलया समाजातून आलेल्या त्यांनी अस्पृश्यतेला आणि दलितांसाठी वेगळ्या मतदारसंघांना कडाडून विरोध केला. म्हणजे आंबेडकरांप्रमाणेच. हो, त्यांचा भर सामाजिक समानता आणण्यावर होता. त्यासाठी फक्त कायदा पुरेसा नाही, लोकांची मानसिकता बदलायला हवी आणि त्यात राज्याची भूमिका महत्वाची आहे, असं त्यांचं मत होतं. बेगम ऐजाज रसूल, त्या मुस्लिम महिला सदस्य होत्या. हो, एकमेव मुस्लिम महिला सदस्य, संयुक्त प्रांतातून. त्यांनी पण मुस्लिमांसाठी राखीव किंवा विभक्त मतदारसंघांना तीव्र विरोध केला. हे पण महत्वाचं आहे. फाळणीनंतर भारतातच राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता आणि त्यांचं आवाहन होतं की अल्पसंख्याकांनी बहुसंख्यकांशी जुळवून घ्यावं आणि राष्ट्रीय निष्ठा सगळ्यात वर मानावी. हंसा मेहता, त्यांचं नाव पण ऐकलंय. हंसा मेहता मुंबईतून होत्या. त्यांनी लिंग समानतेचा आणि समान नागरी कायद्याचा सातत्याने पुरस्कार केला. राष्ट्रध्वज समितीच्या सदस्य म्हणून त्यांनी भारतीय महिलांच्या वतीने राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना राष्ट्रध्वज सादर केला होता. अच्छा. आणि दुर्गाबाई देशमुख, त्या आंध्र प्रदेशमधून. त्यांनी स्वतंत्र आणि मजबूत न्यायपालिकेचा आग्रह धरला. पुढे त्यांनी हिंदू कोड बिलाचं जोरदार समर्थन केलं, ज्यामुळे महिलांना संपत्तीत अधिकार मिळाले. कुटुंब न्यायालयांच्या स्थापनेत पण त्यांची भूमिका महत्वाची होती. या उदाहरणावरून खरंच स्पष्ट होतं की या महिलांनी फक्त हजेरी लावली नाही, तर सक्रियपणे भाग घेतला, मुद्दे मांडले. त्यांची एकंदरीत भूमिका बघितली तर त्यांनी मूलभूत अधिकार, राज्याची मार्गदर्शक तत्वे, वेठबिगारी, देवदासी प्रथा यांसारख्या सामाजिक अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. शिक्षण, न्यायव्यवस्था अशा अनेक विषयांवर अभ्यासपूर्ण मतं मांडली. आणि महत्वाचं म्हणजे त्यांनी आरक्षण किंवा धार्मिक मतदारसंघांना पाठिंबा दिला नाही. हो, हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. त्यांचा भर खऱ्या अर्थाने लिंग आणि जातधर्म निरपेक्ष समानतेवर होता. खरंच, या संविधानाच्या मातांचं योगदान खूप मोलाचं आहे. त्याची आठवण आपण ठेवायलाच हवी. नक्कीच. आता आपण चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आपल्या राज्यघटनेची काही प्रमुख वैशिष्ट्ये कोणती आहेत यावर थोडं बोलूया. इतकी मोठी घटना आहे, सगळी वैशिष्ट्ये सांगणं शक्य नाही, पण काही मुख्य मुद्दे कोणते सांगता येतील? पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हे लिखित आणि जगातली सर्वात मोठी राज्यघटना आहे. सर्वात मोठी का? कारण यात सुरुवातीलाच 395 कलमं आणि 8 परिशिष्ट होती. आज तर त्यात अनेक दुरुस्त्या होऊन कलमांची संख्या 448 पेक्षा जास्त आहे आणि परिशिष्ट 12 झाली आहेत. एवढी मोठी का झाली? एकतर देशाची प्रचंड विविधता आणि दुसरं म्हणजे संघराज्य आणि राज्य सरकारांच्या प्रशासनाचे अनेक तपशील यातच समाविष्ट केले आहेत. त्यामुळे ती मोठी झाली. ओके. दुसरं वैशिष्ट्य काय? ताठरता आणि लवचिकतेचा समन्वय. म्हणजे काय तर घटनेत बदल करणं म्हणजे घटनादुरुस्ती करणं हे काही बाबतीत सोपं आहे. संसदेच्या साध्या बहुमताने बदल करता येतो. पण काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या घटनेच्या मूळ संरचनेशी संबंधित आहेत, त्यात बदल करायचा असेल तर प्रक्रिया कठीण आहे. संसदेचं विशेष बहुमत लागतं आणि सोबत किमान निम्म्या राज्यांच्या विधानमंडळांची परवानगी पण लागते. अच्छा, म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत, बदलायला पण वाव आहे आणि मूळ स्वरूप जपलं पण जातं. अगदी. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे संसदीय शासन पद्धती. ही आपण इंग्लंडकडून घेतली. हो, प्रामुख्याने इंग्लंडकडून प्रेरणा घेतली आहे.
यात राष्ट्रपती हे देशाचे प्रमुख असतात, पण ते नामधारी असतात. खरी सत्ता पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या हातात असते. आणि ते कोणाला जबाबदार असतात? ते लोकसभेला जबाबदार असतात, म्हणजे लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींना. हा संसदीय पद्धतीचा गाभा आहे. आता भारताच्या रचनेबद्दल बोलूया. आपण संघराज्य म्हणतो, पण ते पूर्णपणे अमेरिकेसारखं संघराज्य नाही असंही म्हटलं जातं. बरोबर. चौथं वैशिष्ट्य आहे संघराज्यीय पद्धती, पण ती एकात्मतेकडे झुकलेली आहे. म्हणजे काय? म्हणजे घटनेने केंद्र सरकार आणि राज्य सरकारांमध्ये अधिकारांची स्पष्ट विभागणी केली आहे. केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची. पण जास्त महत्वाचे विषय आणि जास्त अधिकार केंद्राकडे आहेत. शिवाय आणीबाणीच्या काळात किंवा काही विशेष परिस्थितीत केंद्र सरकार खूप शक्तिशाली होतं. राज्य सरकारांवर बंधने येतात. आणि राज्यांना बाहेर पडण्याचा अधिकार नाही. अजिबात नाही. म्हणूनच आपल्या घटनेत भारताला युनियन ऑफ स्टेट्स म्हटलं आहे, फेडरेशन ऑफ स्टेट्स नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे. राज्य मिळून संघ बनला आहे, पण राज्यांना या संघातून फुटून बाहेर पडण्याचा अधिकार नाही. देशाची एकता आणि अखंडता सगळ्यात महत्वाची मानली आहे. पाचवं आणि अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य, मूलभूत हक्क. नक्कीच. घटनेच्या भाग 3 मध्ये कलम 12 ते 35 नागरिकांना काही मूलभूत हक्क दिलेले आहेत. कोणते? समतेचा हक्क कलम 14 ते 18, स्वातंत्र्याचा हक्क 19 ते 22, शोषणाविरुद्धचा हक्क 23-24, धर्मस्वातंत्र्याचा हक्क 25-28, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क 29-30. आणि सगळ्यात महत्वाचा कलम 32, घटनात्मक उपाययोजनेचा हक्क. म्हणजे जर तुमच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं तर तुम्ही थेट सुप्रीम कोर्टात किंवा हायकोर्टात जाऊ शकता. हे हक्क जस्टिशिएबल आहेत, म्हणजे न्यायप्रविष्ट आहेत. त्यांच्या अंमलबजावणीसाठी कोर्टात दाद मागता येते. पण मग मार्गदर्शक तत्वांचं काय? ती पण महत्वाची आहेत ना? ती भाग 4 मध्ये आहेत. हो, 6वं वैशिष्ट्य म्हणजे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व, डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. भाग 4, कलम 36 ते 51. ही तत्व म्हणजे काय? तर देशाला एक कल्याणकारी राज्य बनवण्यासाठी सरकारला दिलेलं मार्गदर्शन आहे. उदाहरणार्थ, समान कामासाठी समान वेतन असावं, ग्रामपंचायतींचं संघटन व्हावं, समान नागरी कायदा आणण्याचा प्रयत्न करावा, पर्यावरणाचं रक्षण करावं, अशा अनेक गोष्टी. पण यासाठी कोर्टात जाता येत नाही. नाही. हाच मूलभूत फरक आहे. ही तत्व मूलभूत हक्कांसारखी न्यायप्रविष्ट नाहीत. म्हणजेच सरकारने ती लागू केली नाहीत म्हणून तुम्ही कोर्टात जाऊ शकत नाही. पण तरीही कायदे करताना सरकारने ती विचारात घ्यावीत अशी अपेक्षा आहे. ती देशाच्या शासनासाठी मूलभूत मानली जातात. आणि या सगळ्या हक्कांचं, कायद्यांचं संरक्षण करण्यासाठी काय आहे? त्यासाठी आहे 7वं वैशिष्ट्य, स्वतंत्र आणि एकात्मिक न्यायव्यवस्था. स्वतंत्र म्हणजे? म्हणजे न्यायमंडळ हे सरकार किंवा संसद यांच्या दबावापासून मुक्त आहे. न्यायाधीशांच्या नेमणुका, त्यांचा कार्यकाळ, त्यांचं वेतन याबाबत घटनेत खास तरतुदी आहेत, जेणेकरून ते निष्पक्षपातीपणे काम करू शकतील. आणि एकात्मिक म्हणजे? म्हणजे जरी आपल्याकडे केंद्र आणि राज्यस्तरावर कायदे वेगळे असले तरी न्यायव्यवस्था एकसंध आहे. सुप्रीम कोर्ट सर्वात वर, त्याच्याखाली हायकोर्ट आणि मग जिल्हा आणि इतर कनिष्ठ न्यायालय. सुप्रीम कोर्ट हे घटनेचा अंतिम अर्थ लावणारी संस्था आहे आणि ती देशातील सर्वोच्च अपिलाचं न्यायालय आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर अनेक वैशिष्ट्ये आहेत जी आपल्या संविधानाला खास बनवतात. जसं की सार्वत्रिक प्रौढ मताधिकार. हो, म्हणजे 18 वर्षांवरील सर्वांना मतदानाचा अधिकार. एकेरी नागरिकत्व आहे. म्हणजे आपण फक्त भारताचे नागरिक आहोत, राज्याचे नाही. धर्मनिरपेक्ष राज्य आहे. म्हणजे राज्याचा स्वतःचा असा कोणताही धर्म नाही आणि तो सर्व धर्मांना समान वागणूक देतो. आणि लोकशाही गणराज्य तर आहेच. हो, अंतिम सत्ता लोकांच्या हाती आणि देशाचा प्रमुख राष्ट्रपती हा निवडणुकीने निवडलेला प्रतिनिधी असतो, वंश परंपरेने आलेला राजा नाही. ही सगळी वैशिष्ट्ये मिळून भारताला एक मजबूत लोकशाही राष्ट्र बनवतात. खरंच, आज आपण भारतीय संविधानाच्या निर्मितीचा हा संपूर्ण प्रवास पाहिला. किती विचारमंथन झालं असेल, किती वादविवाद झाले असतील. हो, आणि किती वेगवेगळ्या लोकांचं योगदान आहे यात. डॉक्टर आंबेडकर, नेहरू, पटेल यांच्यासारखे नेते तर होतेच, पण त्या 15 महिला सदस्य आणि इतर अनेक सदस्य ज्यांची नावं कदाचित आपल्याला माहीत नसतील, त्या सगळ्यांच्या परिश्रमातून हा आपला राष्ट्रीय ग्रंथ साकार झाला. हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. ही केवळ कायद्याच्या कलमांची जंत्री नाहीये. नाही,
अजिबात नाही. ही कोट्यावधी भारतीयांच्या आकांक्षांचं, त्यांच्या मूल्यांचं आणि त्यांच्या स्वप्नांचं प्रतीक आहे. लोकशाही, न्याय, समता, बंधुता आणि धर्मनिरपेक्षता ही तत्त्व या संविधानाच्या मुळाशी आहेत आणि तीच आपल्या देशाला आजही दिशा दाखवतात. आजची ही चर्चा इथे संपवताना श्रोत्यांसाठी एक विचार मनात येतोय की संविधान बनवताना ज्या मूल्यांवर आणि तत्वांवर भर दिला गेला, ज्या काही तडजोडी झाल्या असतील, त्या आजच्या बदललेल्या भारताच्या संदर्भात किती समर्पक वाटतात. किंवा असंही विचारता येईल की 75 वर्षांपूर्वी इतक्या दूरदृष्टीने बनवलेली ही घटना आजच्या आपल्या नव्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी कितपत लवचिक आणि सक्षम ठरली आहे. बरोबर. यावर नक्की विचार करण्यासारखा आहे. नक्कीच. चला तर मग आज इथेच थांबूया. पुढील भागात पुन्हा भेटू एका नवीन विषयासह. धन्यवाद. धन्यवाद.